यस्माक्षरमतीतो अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च कृते पुरुषोत्तमः. क्षर आणि अक्षर या दोनच्या पलीकडे असलेला जो त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात. क्षरपुरुष कोणाला म्हणतात? नाशिवंत ज्याची उपाधी आहे त्याला कोणत्या क्षरपुरुष पुरुष का म्हणतात? पुरुष आहे ते ती पुरी आहे, म्हणजे याच्या ठिकाणी अपूर्णता नसते त्याला पूर्ण म्हणायला. अपूर्णता म्हणजे काहीतरी थोडी इतर दर्शन करायच्या मतामध्ये पुरुष आहे, पण तो पूर्ण नसून काय हे नैयायिकाने आत्मा मानला, व्यापक मानला, पण जड स्वरूप मानला, पूर्ण नाही. काय नाही. वेदांताने आत्मा मानला बरं का, पण तो कसा मानला? सद्रूप पुढे आणि पुन्हा परिच्छिन्न मानला का व्यापक? एक मानला का अनेक? नैयायिकाने किती मानले? एका एका शरीराला एक एक आत्मा. काय काय भानगडी होत्या तुम्हाला विचार सागर. एकच घर 10 जणांना विकलं म्हणजे काय भानगडी? ते जावे त्याचे वंश. तो म्हणतो माझा आहे, तो म्हणतो. म्हणून तो या दोघांच्याही पलीकडे असलेला जेव्हा पुरुष आहे त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात. यस्मात् अक्षरमती तो अहम नाथोस्मि लोकेच वेदेच. मग त्याला आणि उत्तम पुरुष कोण कोण म्हणतात? तर वेदेच्या घोषित पुरुषोत्तम. वेद त्याला कोणता पुरुष म्हणतात? मग उत्तम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमादाच्य उच्यते पूर्णस्य पूर्णमादाय. किती मोठं धरण असलं तरी सुद्धा ते अपूर्णच आहे. आणि समुद्र कसं आहे? धरणामध्ये पाणी दिसते पण ते कुठलं आहे? समुद्राचं. जरी असे आपल्याकडे नाही, याहीपेक्षा मोठी मोठी धरणं आहे, पण ते पाकिस्तानच्या वाट्याला लागले. सिंधू नदीला आहे. सिंधू नदी भारतात आहे का पाकिस्तानमध्ये? सतलज वगैरे मोठे धरण आहे ना. आणि त्यापैकी इथून भूकंप पाहते. भूकंप कुठून पाहते? भारतामधून. आणि उपयोग कोणाला होतो? पाकिस्तानला. धमकी दिली होती नाही तर सिंधू नदीचं पाणी दिलं तर मला काय करून टाकू. अगोदर दुष्काळ आणि त्याच्यात पुन्हा 13वा महिना. आणि पूर्ण आणि अपूर्ण उत्तम पुरुषाचं म्हणणं त्याला. ते असं श्यामच पुरुषोत्तम ते धनंजय जाणे जो पाहिजे ज्ञानवेत्र आहे. याचं दर्शन मात्र दिव्य दृष्टीलाच होते. ज्ञानवेत्र म्हणजे ज्ञान. त्याच्याद्वारा या पुरुषाचं दर्शन होते. शेवली आपले ज्ञान जैसे नाही शिवाय स्वप्न स्फूर्ते त्रिभुवन वायू झाले. शेवली आपले ज्ञान. एखादा मनुष्य झोपे गेलेला आहे, त्याच्यात त्याला स्वप्न पडलं. कोण लागला पाठीमागे? वाघ. वाघ 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 असं म्हणायला लागला. किंवा साप दिसला त्याला. नाही हे घ्या. मग आता जरा आपल्याला साप दिसला असेल तर काठी द्यायची असते का त्याला जागा करायचा असते? जागा झाल्याबरोबर काय होतं? ते स्फूर्ते त्रिभुवन वाव आहे. तो सर्पही बाजूला जातो, सगळं जातं. पुन्हा आपली स्थिती प्राप्त होत असे. हाती घेतली या माळा शिरपी फिटे सर्प बालटाचा तैसा माझी बोधे डवाळा नाग. हाती घेतली या माळा नाही का? कार्टी असतात ना काही काही. तर पंढरपूरला रस्त्यात कागदाचा काढा साफ करतात. कशाचा? कापडाचा. आणि बरोबर असा अर्ध्या रस्त्यात ठेवून द्यायचा. त्याला स्प्रिंग वगैरे असते. आणि तो बरोबर असा आणि म्हातारी दर्शनाला जायचे असल्यानंतर हात फक्त दिसतो. तिला काय दिसतो? पाय पडला नाहीत. मग ते माझं कार्टी कामता आणि
साप 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 झालं. एवढ्यावरच म्हातारीला बेशुद्ध पडते. काय पडते? आणि बेशुद्धीच्या पलीकडे कोणती अवस्था आहे? तरुण अवस्था आहे. रामबाई म्हातारी लागली. मग ते कराठी म्हणतात म्हातारी जरी म्हणजे तोंडा आरोप आहे आपल्यावरती. मग ते म्हातारी बोलत नाही, हसत नाही, काही करत नाही. आधी काय झालं? काही नाही, राम बोलो बाई. ते म्हातारी ते पोरं काय करतात? तिचा तो भ्रम घालवण्याकरता कापडाचा साप घेऊन येतात आणि तिच्या समोर त्याचं काय करतात? ऑपरेशन करतात. तुला करून चुकला, खरा साप नव्हे, कोण आहे? मग कापडाचा साप आहे असं कळतं बरोबर म्हातारी हटकून करून घ्या. हाती घेतली हा माळा तर भेटे सर्पा बसाचा तैसा माझे निभो देटवाळा झाला. हे कापड आहे असं समजता बरोबर म्हातारीचा सगळा मोह काय होतं. त्याप्रमाणे एकदा ब्रह्मदर्शन झाल्यानंतर जीवाच्या ठिकाणी असलेला सगळा आणखी संसाराचा जो दुःखाचा व्याप तो सगळा काय होतो. मग कोणाच्या दर्शनात? ब्रह्मा. माझे निबोधे असं म्हटलं आहे ना. नागवे जो नागवला जात नाही. सोने लोणे पिणे जो सोने पण पिवाव म्हणे तैसा मी जाणू नये जे नाही बळेला. अलंकार पुष्कळचे आहे. मग कोशामुळे भेद दिसतो आकारामुळे. डोळस माणसाला भेद दिसतो का? सगळं सोडच दिसते. त्याप्रमाणे लेणे तोची जाणे ते मी जाणून लेणे वाळला भेद सगळा भेद निवृत्त होत असतो. मग म्हणे सच्चिदानंद रूप आत्म्याची एक सुद्धा सिद्ध आपणण्याचे भेद डोळे जाणे. मग तो अभेद या रूपावर ते तुका म्हणे भेदा भेद गेला. शरीरामुळे भेदाची प्रकृती येत असते. आत्मा मात्र सर्वत्र व्यापी असल्यामुळे तिथे भेद नाही. स्वगत स्वजातीय विजातीय कोणताच भेद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. अशा बोधाला आणखी तो प्राप्त होत असतो. तेण्याची सर्वे जाणीतले हे म्हणते चिकुळे जे तया सर्वत्र बोलले द्वैत नाही. त्याने ते सगळं जाणलं. हे म्हणणे ते कुळे हे म्हणणं सुद्धा काय आहे? कमीच आहे. यथार्थ उपमा देता येत नाही. समुद्राला कोणतीच उपमा करता येत नाही. नाही का? त्याच्यावरून दुसरा समुद्र असताना तो व्यापक असताना त्याची उपमा देता आली असते. एकाच व्यक्तीला त्याची उपमा देता येत नाही. भिन्न असावी लागते. काय असावं लागते? द्वैत नाही. म्हणून माझी या भजना होती तोची अर्जुना गगन जैसे आलिंगना गगनाची म्हणून माझी या भजना होती तोची. तुम्हाला काही दैवेशा गुणमयी मामे वे प्रपद्यंते ऐसे मीच होऊन पण नका करती माझी. तो त्याच्याहून काय राहत नाही बघ. आणि तोच खरा भजनाला काय योग्य आहे. गगन जैसे आलिंगना गगनाची एक दृष्टांत देऊन सांगता. आलिंगन देण्याकरता नाही का एक आकाश किती 10-5 आहे का एक आहे? त्याला आलिंगन द्यायचं आहे कोणाला? तर दुसरं आकाश पाहिजे ना. मग दुसरं आकाश नाही, मग आलिंगन देण्याचा काय नाही. मग स्वतःचा काय करतो तो आलिंगन. नाही कोणी चांगलं म्हणत आपला आरशात बघत बसून क्षीरसागर परगुणे की जे शिखरते क्षीरसागराची पण अमृत होऊन मिळे अमृत. कोणाला कोण पाहून आला? क्षीरसागर. आणि त्याला काय करायचं? आता पाहुणचार द्यायचा आहे कोणाला? क्षीरसागराला. आता क्षीरसागर खाराचा समुद्र आहे का सगळा गोड समुद्र आहे? त्याच्यासमोर अमृत सुद्धा काय पडते? आपल्या वाट्याला कोणता समुद्र आला? गोड समुद्राला असतं तर दुष्काळ पडण्याचं काय? अभागी ठरतो आपण. काय ठरतो? आता गोड समुद्र कोणाच्या वाट्याला गेला? तिकडे गेला. त्याला पाहुणचार करायचा आहे कोणाला? क्षीरसागराला.
मग आता गोड काय करे, अमृताचे पदार्थ जिथे आहे तिथे आपले आपले कारखान्यातली साखर मग ती साखर लाजूनच जाईल. मोठ्या माणसाच्याजवळ बसल्यानंतर माणसाची काय स्थिती होते ते जावे त्याच्या भविष्यात. ते तुम्हाला माहिती आहे, एकदा मी मुंबईला होतो, ते अमृत भवन आम्ही, मग तिथं ते मामासाहेब तिथे हे, मग आम्ही गेल्यानंतर आपलं खाली बसलो, काय बसलो, जे आमच्यावर रागवले बघा. मग रागवल्यानंतर मग ते म्हणायला लागले, म्हणले खुर्च्या कशा करता ठेवलेल्या आहे, पाहण्याकरता का? खुर्च्यावर बसा की बरं. मग आम्ही त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसलो, जावे त्याच्यावर, आमची काय स्थिती झाली, जावे त्याच्यावर. दृष्टांत देऊन हा सिद्धांत काय करा, 15.5 या मिसळावे तरी 15.5ची व्हावे. मी झाली असंभावी व्यक्ती माझी. सोनं असते ना, 15.5 दराचं असतं, शुद्ध सोने असतं. शुद्ध सोन्यामध्ये दुसरं सोनं घालता येते का? मिरच्या दुधामध्ये कुठं पाणी घातलं ते कमी पतीच होते. म्हणून निरशा दुधामध्ये कोणतं दूध टाकलं पाहिजे, त्याच्यासारखं बरं का. त्याप्रमाणे नाही का ती हा दृष्टांत देऊन सांगतात. माझं कशा करतात, जीवाई देखील आणखी ब्रह्मस्वरूपाला काय होतो, प्राप्त होतो नाही का. अमृत होऊन मिळले अमृत 15.5 मी झाले असंभावी व्यक्ती. मग खऱ्या भक्तीचा काय असो, आनंद असतो, तोपर्यंत आनंद असतो. आपली जी भक्ती आहे नाही, भेदयुक्त भक्ती आहे कोणती, आणि महात्म्याची भक्ती कशी असते, ऐसे मी नाही का तुमच्या 12व्या अध्यायामध्ये आहे ना, हे विश्वाची माझी काय करे, ऐसे मीच होऊन हे पांडव. थोडा जरी भेद आला तरी सुद्धा ते चुकलं पाहिजे नाही का. तर थोडाही भेद काय होत नाही, संभवत नाही ना. ते तुम्हाला माहिती नाही, ते दृष्टांत ते गंधमादन नावाचं वाहणार होतं बघा, कुंभकर्णाने काय केलं, आता शत्रुपक्षाच्या हातात पडलं ना, कोणाच्या हातात पडलं, आहे हिंदू पण कोणाच्या हातात पडला, पाकिस्तानच्या. मग तो पाकिस्तान सोडत असतो का तो? मग तो सांगायला तुझा हो मुसलमान नाही तो, मग त्याला सांगायचं, म्हटलं मी रावणाचा मान की काय मान, तो कुठं म्हणतो रावणाचा, मग सध्यापासून रक्ताच्या काय व्हायचे, मग कोणा म्हणायचं, कोणाचं मन, तो कुठं रावणाचं म्हणतो का. म्हणलं तर संपलं की, त्याला कळून चुकलं. आता जर आपण रावणाचं म्हणून बसलो तर आपण जीव घेतल्याशिवाय, मग त्याने पर्याय काढला. कोणी नाही, तुमच्या नाही कुंभकर्णाने म्हणलं जास्त नको म्हणून जास्त वेळा, एकदाच रावणाचं म्हण किती, तो म्हणतो का एकदाच. एखाद्या पतीव्रता बाईला लागलं एकदाच दुसऱ्याचं एक निष्ठता काय झाली, कशा करतात त्याच्यामध्ये हा भेद असतो, काय असतो काही. त्याच्या पतीवरचं बाई आणि पती या दोनमध्ये भिन्नता नसते, काय असते, थोडा जरी भेद पावला तरी. तसं देव आणि भक्त याच्यामध्ये काय नसतं. देवभक्त दोन्ही आणि मुलीचे संचलन, याला काला म्हणतात. काय म्हणायचं काला म्हणजे काय, दोन जीवाचं ऐक्य, याला काय म्हणायचं. लग्न म्हणजे काय, दोन जीवाचं ऐक्य म्हणजे काय बघ. तिला जर मुलगा झाला तर हा सुद्धा काय म्हणतो मुलगा कोणाचा आहे, आणि ती काय म्हणते दुसरंच म्हणते. दोन जीवाचं काय याला म्हणतात.
म्हणून वेदांत शास्त्र भक्तिशास्त्रामध्ये देव बरं का भक्तोन मी नारायण भक्त ऐसे मीच होनी आणि मग खरी भक्ती सततम कीर्तयंतो नमस्यंतस्य महाभाग. थोडा जरी भेद आला की संपलं सगळं. तिथं दृष्टांत आला बरं तुम्हाला. तेव्हा मी झाली असंभवी भक्ती माझी. खऱ्या भक्तीला आनंद केव्हा होत असतो? भगवत रूपता प्राप्त झाल्या तोपर्यंत कुठं आनंद. पक्वान्नाला पाहून आनंद होत असतो का त्याहीपेक्षा कोणता आनंद होतो? असं पाहूनही आनंद होतो पण तेवढा काम भक्ती गं. मग त्याचा काय म्हणजे अभेद झाला पाहिजे. दृष्टांत ऐसे ऐसे अपरी प्रकारे आणि जैसा कल्लोळ अरण्य सागरी तैसा माझे अवधारी भजन राजा. अशा प्रकारे नाही का पाण्यावर येणारा तरंग असतो कुठे उत्पन्न होतो? राहतो कोणावर आणि शेवटी लीन कोणात होतो? मग तरंग कोणाशी अनन्य आहे? पाणी. त्याचा भक्त सुद्धा कोणाशी अनन्य असतो? तैसा माझे अवधारी भजन. मग खऱ्या भजनाला काय असते? सुरुवात भजन आहे पण भेद आहे. काय तो भेद नष्ट व्हावा लागला. मग काला काला म्हणजे काय? देव आणि भक्ताचं मिलन याला काय म्हणायचं? जर त्याच्यामध्ये भेद असतात परमात्मा काय करतात? इतर पदार्थ सेवनाची रीत वेगळी खाल्याची रीत. आपण एखाद्या माणसाला जेवायला घालतो आपण त्याला भरवत असतो का? तोच जेवत असतो. काल्यामध्ये तसं आहे का? एकमेक भुसके घालू. देवाच्या मुखामध्ये भक्त घास घालतो आणि भक्ताच्या मुखात कोण घास घालतो? भेद आहे का? भेद आहे. तो का म्हणे काला. सूर्य आणि प्रभे एकपंखी जेणे लावे तो पाडू मानू लागे भजनात आहे. सूर्य आणि प्रभा सूर्याची किरणं जी आहे ते असं म्हणतात का सूर्याची किरणं? म्हणजे एखादा यात्रेकरू असतात मग ते यात्रेकरू काय करत असतात? ते बाहेर समोर जातात. जागा बिगा काय नाही. बाय आपल्या म्हणायचं राहतात. त्यांना काहीतरी लहान आचडे बसरीला काही काही घ्यायचे असते. मग ते यजमानाला सांगतात जा जागा धरून ठेवा. काय करून ठेवा? मागवून कोण येतो? आम्ही. त्याप्रमाणे अरे का सूर्य म्हणत असतो जा चालू किरणाला तुम्ही जा मागवून काय येतो? का हस्तगिरीची रवी निघाली लक्ष्मी जाय सिक्युरिटी संचारती. सूर्य गेला सूर्याच्या बरोबरच येतात ना. सूर्याच्या बरोबरच जातात. हस्तगिरीची सूर्या सभेची यायची सूर्या सभेची जायची. बरं का? तर ते दृष्टांत इथे घेतलेला आहे. सूर्य आणि प्रभे एक वाक्य जेणे लाभे. सूर्याची प्रभा सूर्याहून काय नाही. दोमध्ये अनन्यता असते. अन्याश्रया नाम त्या गो अनन्य. सूर्यकिरणे सूर्याची कशी असतात? अनन्य असतात. लाटी पाण्याची काय असते? तो पाडू मानू लाभे भजनात आहे. म्हणून एक रूपता प्राप्त झाल्यानंतर खरा आनंद असतो. पाच झाल्याचा आनंद कुठं नापास झाल्यावाल्या माणसाला होत असते का? जेवायला जरी बसवलं तरी पूर्णाची पुढे गोड लागेल दोघांनाही पण पाच झाल्याचा आनंद कोणाला आहे? मग निवडून आल्याचा आनंद कोणाला होतो? लोक मोठे हुशार बघा. तो निवडून आलेला असतो तरी त्याला पेढा देत असतात. खरा आनंद कोणाचा आहे? मग वेदांत शास्त्रामध्ये बरं का भेद सगळा मागतो का म्हणे भेदाभेद असा भेद. इथे गुह्यतमं शास्त्र इदमित्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् कृतकृत्यस्य भारत. इथे गुह्यतमं
आम्ही जे तुला अर्जुना सांगितलेलं आहे, मयानक म्हणजे निष्पाप असलेल्या अर्जुना, गुह्यतमं शास्त्रम इदमुत्तम. म्हणलं साराचं काय आहे, सार आहे, गुह्यातलं काय आहे. इथं गुह्यतमं शास्त्रम इदमुत्तम मयानक इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि. असंही आम्ही कोणालाही न सांगायचे पिता हे ज्ञान आम्ही वडिलाला सुद्धा सांगितलं नाही, आईला नाही, मिसेसला सुद्धा काय. श्रीकृष्णाची मिसेस कोण आहे? हां 18 जाऊ द्या. दृष्टांत येतात बुधवा बुद्धी माणसात कृतकृत्यष्ट पाहतात. ज्ञान लोक यांना जाणून आणि कृतकृत्य होतात. तोपर्यंत काही जरी मिळालं, कोणतंही पद मिळालं, कृतकृत्यता ज्ञानानेच कृतकृत्यता काय होते. कृतकृत्यता म्हणजे काही करायचं शिल्लक राहत नाही. कोणाला जाणल्याने कृतकृत्यता प्राप्त होते. ब्रह्मस्वरूपाला जाय. जोपर्यंत तृप्तिदीपामध्ये आहे ना तुमच्या ह्याच्यामध्ये, त्याला जाणलं की सगळ्यात संपलं. पहा ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि ऐकामस्मिका नेतनाथमित्वा. मग खरी कृतकृत्यता प्राप्त होत असते. कृतकृत्य म्हणजे काही करायचं राहिलेलं. जोपर्यंत जीवदशा आहे तोपर्यंत काम शिकलंच पाहिजे. काय केलं पाहिजे त्याला विचारायला, इतकं शिकतोय कसं करतं. मग इतकं शिकल्याशिवाय बरं का सुशिक्षित तरुणी लग्नाला तयार होत. कृतकृत्यता आहे का? संसारात येते काय काय. मग तू लग्न म्हणून काम मागत असते का पुढच्या यायला. जाऊ द्या. म्हणून संसारामध्ये कृतकृत्यता आहे. त्याचं नावच आहे संसारात येते. यापेक्षा ते, त्यापेक्षा ते, त्यापेक्षा ते, आणि असं करता करता आयुष्य काय होतं. बरोबर एकही कृतकृत्यता प्राप्त होत नाही. आहे का कोणी संसार सेविता का कोणा तृप्त झाला निंदने निमाला. लाकडं टाकत गेले अग्नीमध्ये, अग्नी कुठं शांत होत असतं का वाढत असतं. तशी एक अपेक्षा पूर्ण झाली म्हणजे पूर्णता प्राप्त होते का. मग कोणतं आहे याला जाणून काय होत असते. जीवात्मा तृप्त होत असतो. कृतकृत्यश्च भारत नाही का. इथेच ओम तस्यै ते निर्देशो श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुराण प्रसिद्ध योगो नाम पंचदशोऽध्याय. एवं कथोल्याधारभ्य सर्वशास्त्रैकलभ्य उपनिषदा सौरभ्य. म्हणलं हे गीता म्हणजे कोण आहे याचं वर्णन करून सांगतात. कपिले आधारभ्य प्रारंभ कुठून झाला. अशोचाननुष्यचस्व इथून प्रारंभ झाला. कृतकृत्यता कुठे झाली 15व्या अध्यायामध्ये. इथे गुह्यतमं इदमुत्तमं मयानघ वेतद्वद. खरं तर असं आहे इथं याची जी सुरुवात झाली ना ही बाह्यदृष्ट्या नाही का धर्मक्षेत्र आहे, कुरुक्षेत्र आहे. पण खरी सुरुवात झाली अशोचानन. दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या अध्यायापासून गीतेच्या उपदेशाला काय झाले तोपर्यंत प्रास्ताविक आहे. काय नाही का एखादा कोणी व्याख्यान देणारा मनुष्य अगोदर प्रास्ताविक करतो. एखादा कीर्तनकार अगोदर काय करतो प्रास्ताविक करतो. नमनाला चढतात असला मुख्य मुद्द्याला म्हणजे आवाज म्हटलं मुख्य मुद्द्याचं विवरण करा की व्याख्यान आपला वेळ संपून गेली. बघा ते सर्व शास्त्र एकलभ्य आहे. ही जी गीता ही सर्व शास्त्र मिदमुत्तम. सर्व शास्त्राची जननी जर कोण असेल तर श्रीमद भगवत. सर्व शास्त्राचा समन्वय आणखी श्रीमद भगवद्गीतेमध्ये केलेला आहे.
म्हणून जेवढा काही वेद आहे तो सर्व वेद महाभारतात आला आहे. आणि महाभारतातला सगळा वेद तुमच्या श्रीमद भगवद्गीते, सर्व भगवद्गीतेतला वेद कोणामध्ये आलेला आहे? यत्रेवर. पण त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा अध्याय कोणता? ऊर्ध्वमूलमदस्य. आता पूर्णत्वाला प्राप्त एक विद्या, एक नाही जरी काही जास्त अध्याय पाठ झाले किंवा वाचनात येत नसले, एक अध्याय जरी एखाद्या अडाणी माणसाने याचं अनुष्ठान जर केलं तर त्याला सर्व गीतेतला सार कळाल्याशिवाय. म्हणून तर जेवणाच्या वेळेला कोणता अध्याय म्हणतात? सगळं तत्त्वज्ञान त्याच्यामध्ये आहे. याचं इथे वर्णन करून सांगितलेलं आहे. उपनिषदा सौरभ्य कमळदळादेवी. उपनिषदा सौरभ्य उपरी दशोपनिषदे जे उदार ज्ञान मकरंदे कुसुमे मुकुंडे शोभती भई. असल्या प्रकारे उपनिषद याच्यामध्ये काही कर्मपरवेद आहे, काही उपासना परवेद आहे आणि काही ज्ञानपरवेद आहे. ज्ञानपरवेदाच्या 108 शाखा आहे का, काहीतरी 232 शाखा उपासनापर आहे आणि 850 का काहीतरी शाखा कर्मपर आहे. असा वेद आहे. तेव्हा कर्मपर, उपासनापर आणि ज्ञानपर. मग किती कशातली आहे ही सगळी? ज्ञानामधली आहे ना सगळी. उपनिषदा सौरभ्य. उप म्हणजे जवळ, निषद म्हणजे बसणे. जे देवाच्या जवळ नेऊन बसवते त्याला काय म्हणायचं? उपनिषद. जीवाचा जीवपणा नष्ट करून त्याला सर्व उपनिषद परब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून देण्याचं काम कोणी केलेलं आहे? उपनिषद आहे. कोणी एवढेच आपल्याकडे सगळं आहे पण काय नाही बघ. एखादं तरी उपनिषद काय पाहिजे? 20 उपनिषद आहे, फक्त 20 श्लोक आहे. किती? ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीति कश्चित् धनम्. 12 अध्याय किती श्लोक आहे? आणि 15मध्ये नाही का? तसेच उपनिषद किती आहे? त्याला ईशावास्य उपनिषद म्हणा. मला संस्था काही शिकवत नाही आम्हाला, मग तुम्हाला शिकायला काय प्रतिबंध केला? आपला अभ्यास काय केला पाहिजे? शब्द ब्रह्माची मथित आहे. श्री व्यास पडण्याचे निहत आहे. आणि मग दोन्ही काढले आहेत. मग आहे शब्द ब्रह्मरूपी म्हणजे सगळा वेद आहे. याचं मंथन केलं. मंथनी नवनीता वायाव्याचं कथा. मंथन करून सार असं काढलेलं आहे. हे कोणी काढलं? मग श्री व्यासाचे आणि व्यास प्रज्ञेचे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंद येन स्वया प्रज्वालितो ज्ञानमय. व्यासाच्या बुद्धीतून हे सर्व प्राप्त झाले. मंथन करून काढले आहे ते सार आम्ही. नाही काय एखादा दही असते, मग त्या दह्यामध्ये हा सारवा काढल्यानंतर शुद्ध लोणी तयार आहे. पण ते बाईला मंथन करण्याचं काय पाहिजे? ज्ञान. ऊन पाणी किंवा टाकायचं, थंड पाणी किंवा टाकायचं, याचं बाईला काय पाहिजे? नाही. कोण ज्ञानाशिवाय वस्तू उत्तम प्राप्त. एखाद्या बाईला ज्ञान असू द्या, चपात्या अशा काय करतात, 50 चपात्याचं प्रत्येकाचं वजन गोल कंपास लावून घ्या. एखाद्या बाईला ज्ञान नसेल तर त्यात आणखी याच्यामध्ये त्या चपातीमध्ये सगळे बघून का पाकिस्तानी देश भारत देश कुठं जळालेली आहे तर कुठं पातळ आहे. कोणत्याही वस्तूच्या पुढं शिकायचं लागतं. योग्य क्रिया होते. काय होते? म्हणून व्यासप्रज्ञेची मथोनी काढली आहे ते जे ज्ञानामृताची जान्हवी, जे आनंदचंद्रची 17वी विचार शिरार्णवीची. मग आता एक गीतेला काय उपमा दिली आहे बघा? ज्ञानामृताची जान्हवी. जान्हवी म्हणजे गंगेला ज्या जन्नराजाने आणले म्हणून तिला काय म्हणतात मग? आणि कशाचे आहे मग? ज्ञानरूपी अमृताचे आहे.
आपण ऋषिकेश म्हणा, हरिद्वारला गेलो म्हणजे का अजूनही सुद्धा काय पूर येत असतं पाण्याला, शुद्ध पाणी असतं. त्याच्यावर आपल्याला कल्पना करत असते पाणी किती गोड आणि शुद्ध असते. तिथल्या लोकांना कागद जरी पडला असला तरी पण सुद्धा ते होडीवाले लोक होडी आणून कागद काय करतात. आणि घाटावर ते माणसं असतात, कोणाला कपडा काय करू देत नाही, साबण तर लावू देत नाही. मग पाणी कसं शुद्ध आहे, मोत्यासारखं पाणी आहे नाही का. हा आदर्श कोणी घेतला पाहिजे. आपल्या ह्याच्यामध्ये असं काही कळत नाही बरं का. तीरापर्यंत आणखी जाऊ द्या, घाण करत असतात कुठपर्यंत. नद्यावर फार अवलंबून आहे. आपला काही विषय नाही तो, सामाजिक लोकांचा विषय आहे तो. पण पाण्यावर सगळं आरोग्य काय आहे अवलंबून आहे. ज्ञानामृताची जान्हवी, आनंदचंद्राची आनंदरूपी चंद्राची आणखी 17वी म्हणजे त्याला जीवनकळा असं म्हणत असतात. आणि विचारशील अर्णवीची नवी लक्ष्मी, विचाररूपी क्षीरसागरामधून जे काही निघाले होते ना, लक्ष्मी नाटक सुरा जान्हवी 14 रत्न निघाली होती. त्याच्यामध्ये काय विचार अरणी म्हणजे विचाररूपी समुद्रामधून निघालेले कोण आहे. मनोनी यापुढेचे पदे वरडे, अर्थाचे जीवे प्राणे, मी वाचवली नेणे आनंद. मनोनी यापुढे पण लक्ष्मी तिला फक्त कशाची सेवा दिली, पाय लक्ष्मीच्या आधी तेवढाच वस्त्र. नाही एवढी काय मिळेल आपल्याला, सेवा मिळाली आपण भाग्यवान. तसे संस्थेमधले विद्यार्थी वर्ग असतात, थोडी जरी सेवा मिळाली तरी, पूर्ण नाही दिली थोडी जरी दिली, संबंध आला ना, संस्थेची सेवा मिळते हे सुद्धा काय मानावं लागेल. बरोबर. इथे दृष्टांत देऊन हा सिद्धांत झाले. आपुलेने पदे वरणे, अर्थाचे जीवे प्राणी, मी वाचवणे नेणे गाणं काय. एका परमात्म्यालाच विषय करते. या श्लोकामध्ये असलेले पद वर्ण वगैरे आदी करून कोणाला विषय करतात मग? परमात्मा. अक्षर असतात ना त्याच्यामध्ये, त्याचा श्लोक तयार होत असतो. 32 अक्षराचा एका श्लोक, 16 इकडे 16. मनोनी जगी गीता, आणि मी आत्मेने पतिव्रता, जे प्रस्तुत आता मनोनी जगी गीता, मनोमल्याची गीता आहे. आत्मेने पतिव्रता असं आहे ना. मुलगी झाली असेल तर त्या मुलगीचा बापावरती मोठा आणि कर्तव्य असते बघा. वयात आल्यानंतर तिचं लग्न करणं हे बापाचं काय असेल कर्तव्य असते, जबाबदारी असते. तुम्हाला जावे त्याच्या वंश आहे. जर मुलीचं लग्न होत नसलं उदासीनता असते, काय असते. म्हणून योग्य वेळेला लग्न न करून देणारा असेल तर बाप दोषी ठरत असतो, काय ठरत. आणि योग्य पुरुषाशी लग्न झाल्यानंतर त्याच्याशी अनन्य न राहणं स्त्रीचं काय असेल. अलीकडच्या काळामध्ये काय पाश्चिमात्य संस्कृती वेगळी, एकच बाई आणखी तीन माणसाची पतीची काय करते. कोणती संस्कृती आहे. करारी लग्नाचं 5 वर्षाकरता पती पत्नीचाच संबंध आहे. 5 वर्षानंतर मी तुझी पत्नी नाही, तू माझा. रानटी संस्कृती. भारतीय संस्कृती आहे कधी सुंदर आहे, पण त्याचा लोप व्हायला लागला. काय व्हायला भाग्य आहे आपलं. आपण कोणत्या संस्कृतीत जन्माला आलो. भरतखंडी म्हणून आपल्याला भारतीय नाही का
आपल्या याच्यामध्ये गोडाचे तत्व आहे. मांस म्हटल्यानंतर आपला चिळस येत असते, काय येत असते, कोणत्या संस्कृतीत? भारतीय. आणि तेच आपण आम्ही कोणत्या संस्कृतीत जन्माला आलो? भरत काढली, त्यातल्या त्यात पुन्हा आळंदीत आलो, ज्ञानोबाराच्या दरबारात आलो, आणि तिथून कोणत्या दरबारात आलो? जावे त्याच्या भाग्य लागतं काय? वेळा भाग्याशिवाय असे काहीतरी पुण्याची शिवाय असे योग प्राप्त होत. मग सर्व व्हायला शास्त्राचे बोलाचे नवे शास्त्र, संसार जने ते शास्त्र, पण आत्मा अवतारी ते मंत्र एक संसाररूपी वृक्षाला नष्ट करणाऱ्या काय शास्त्र आहे का? मला हे शास्त्र हाती असेल तर संसार जने कशावर विजय प्राप्त होतो? नाही तर संसार लंगे उलंगिता कित्येक वावले दूर. आत्मा अवतारी ते मंत्र अक्षरी आहे, म्हणून याच्यामध्ये अक्षर नसून प्रत्येक आहे मंत्र आहे. मंत्र कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये सामर्थ्य असते त्याला काय. एखाद्याला साप चावला असला तर मंत्राने त्याचं विष खावते. त्या मंत्र विठ्ठल विठ्ठल मंत्र काही पाप आहे. भगवंताचं नाम नसून काय आहे ते मंत्र आहे. आणखी पुरा विचार केला आहे, तो विचार क्रमाक्रमाने काय करा.